विलास सरांना सकपाळ आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे संदीपजी पवार आपणही व्यासपीठावरती यायचं आहे. चालू होणारा उपांत्य फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी ग्रामस्थ कडफोली वर्सेस भीमसंघर्ष वेळ या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जातोय. सामन्याचं गुणफलक आहे ग्रामस्थ कडफोली 1 भीमसंघर्ष वेळ. अजून सुद्धा या ठिकाणी खातं उघडलेलं नाही. अत्यंत आपण मगाशी बघितलं की या दिवसातील उपांत्य फेरीतील पहिला सामना या ठिकाणी खडपुळे वर्सेस कोंडमळ या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला गेला आणि अत्यंत चुरशीचा आणि प्रेक्षणीय सामना या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला. आणि आता हा चालू असणारा या दिवसातील दुसरा उपांत्य फेरीतील सामना ग्रामस्थ खडपुळे वर्सेस भीमसंघर्ष वेळ. पुन्हा एकदा सराईसाठी गेलाय तो अतिशय सुंदर अशी चढाई या ठिकाणी. हॅलो, परंतु ओंकार जोशी त्याला सुंदर अशी पकड. खडपोली संघाचा खेळाडू आहे ओंकार जोशी. आपण त्याला व्यासपीठावर यायचं आहे. ग्रामस्थ खडपोली या संघाचा त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2. दोन्ही संघातील खेळाडूंना एक विशेष सूचना आहे. खुशखबर आहे यशवंत नलावडे सौवैशलताई यशवंत नलावडे यांच्याकडून याही सामन्यामध्ये एकाच चढाईमध्ये जो खेळाडू 3 गडी बाद करेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी आमच्या कार्यक्रमासाठी दरवर्षी आवर्जून उपस्थित असणारे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे श्री सुरेश उर्फ बाळूशेठ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष हरचंद्र सकपाळ आपणास विनंती करतो आपण बाळूशेठ शिंदे यांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो भीमसंघर्ष वेळ संघाचा 5 नंबरचा खेळाडू. सुंदर चढाई या ठिकाणी उजव्या कपड्यामध्ये हाताने गडी मारण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. राजू ओंकार जोशी आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत त्याला. त्याचप्रमाणे आमचे दुसरे जे पाहुणे आहेत ते विजयजी पवार सर यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मंडळाचे उपाध्यक्ष आनंद शिराळकर आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते श्री विजयजी पवार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. विजय पवार तेवढी आपण व्यासपीठावरच्या मध्यभागी यायचं आहे. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि चढाईसाठी गेलाय तो अतिशय सुंदर अतिशय सुंदर रोमहर्षक सामना हाही होत. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या प्राथमिक मराठी शाळा दादरचे विद्यमान मुख्याध्यापक आणि ज्यांच्या मार्फत आपण मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झालोय ते आमचे धनंजय कुंभार सर यांची मेहनत जर आपण बघितली गेली 2 महिने सतत आणि सातत्याने सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 12 तास आपल्या शाळेसाठी हे काम करत असतात. त्यांचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. मंडळाच्या वतीनं मी आमच्या ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मी आनंद महाराज सकपाळ आपणास विनंती करतो आपण कुंभार सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर
मगाशी झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये आपण पाहिलंय खडपोली जो या स्पर्धेतील प्रमुख दावेदार बलाढ्य संघ दादा संघ म्हणून ओळखला जातो तो भीम संघर्ष वेळी या संघाने अजून आपलं खातं गुणांचं खातंही उघडलेलं नाही आहे. 9-0 अशी गुणसंख्या आहे. पाहूया हा सामना कोणत्या तऱ्हेने होतोय तो. त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे विरकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही येतो जी सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं. मी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज पवार ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आपणास विनंती करतो आपण त्यांचा येतोची सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय तो भीमसंघर्ष वेळे संघाचा अष्टबळी खेळून साजन शिर्के बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पायाने गडी बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी साजन शिर्केच्या माध्यमातून होता आणि त्याला सुंदर असं फिशिंग. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून खडपोली संघाकडून या ठिकाणी खोपडी पवारवाडी शाळेचे मुख्याध्यापक आणि आमच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे पांडुरंग मधले सर यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आमच्या ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय विलासअण्णा सकपाळ आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते पांडुरंग मधले सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा थरेडचं आव्हान घेऊन आलेला आहे तो खडपोली संघाचा 3 नंबरचा खेळाडू सुंदर चढाई या ठिकाणी होते. त्याला ते क्षेत्ररक्षण आहे 2-2-2 असं उजव्या कोपऱ्यामध्ये आहे. पायाने गडी मारण्याचा प्रयत्न होतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मला तो सुरक्षितपणे काहीसा पास झालेला आहे तो. त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाचा 1 नंबरचा खेळाडू. हॅलो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला मी आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचाही यथोचित सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. सुरेश भाऊ सकपाळ आपण व्यासपीठावरच्या मध्यभागी यायचं आहे. आपला यथोचित सन्मान आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आनंदजी शिळकर आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश भाऊ सकपाळ यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. सामना काहीसा ग्रामस्थ खडपोली या संघाकडे झुकलेला दिसतोय कारण सामन्याचं गुणफल आपण बघितलं तर 11-1 असं गुणफलक या ठिकाणी सामन्याचं आहे. पुन्हा एकदा साजन शिर्के या ठिकाणी आपल्या या क्रीडानगरीच्या परिसरामध्ये आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती सौ धनश्री शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत रोहित ट्रान्सपोर्टचे सर्व रवींद्रजी शिंदे यांचंही आगमन झालेलं आहे. मी दादर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा थरेडचं आव्हान घेऊन आलेला आहे तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 3 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2 सुंदर चढाई या ठिकाणी मध्यम बांध्याचा खेळाडू पायाने गाडी मारण्याचा प्रयत्न. आजच्या या सत्रातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली भीमसंघर्ष वेळे सुंदर चढाई या ठिकाणी होते हाताने आणि मला असं वाटतं सुंदर अशी पकड सुंदर असं टॅकलिंग या ठिकाणी होत आहे. पुन्हा या ठिकाणी आमच्या क्रीडानगरीच्या परिसरामध्ये राष्ट्रीय पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे मान्यता पंच आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा सर्वांचा लाडका खेळाडू आहे. क्रिकेटचा एक स्टार खेळाडू कबड्डीचा स्टार खेळाडू आणि उत्कृष्ट पंच विलासजी सुतार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बैलगाडी शर्यतीमधील प्रमुख ज्यांना मानलं जातं ते विलास सुतार या ठिकाणी उपस्थित आहेत. विलासजी सुतार सर आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आमच्या पंचायत समितीच्या माजी सभापती धनश्रीताई शिंदे
त्याचप्रमाणे रोहित ट्रान्सपोर्टचे सर्व सन्माननीय रवींद्रजी शिंदे सर यांचे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या सत्रातील दुसरा सामना सेमीफायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे. तो ग्रामस्थ खडपोली वर्सेस भीमसंघर्ष वेळे काहीचा सामना या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली संघाकडे झुकलेला दिसतोय तो. कारण 11 गुणांची आघाडी अजून सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली या संघाने आपल्याकडे राखून ठेवली आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 5 नंबरचा खेळाडू आणि पुन्हा एकदा तो सुरक्षितपणे आपल्या संघामध्ये परत त्याला उत्तर म्हणून तरेडचं आव्हान घेऊन आलेला आहे तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 5 नंबरचा खेळाडू. 3 नंबरचा खेळाडू त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2-2. आता निघाली मारण्याचा सुंदर असा प्रयत्न आणि तो यशस्वी होतोय. त्याच्यामध्ये काहीसं गुणफलक या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली संघाचं वाढतंय आणि पुन्हा एकदा त्याला उत्तर म्हणून अतिशय सुंदर असा सामना आपण पाहतोय. 14-2 अशी गुणसंख्या या ठिकाणी. संभाव्य संघ म्हणून जे ओळखले जाणार होते ते सागर कोंडमाळा, केदारनाथ गाणे, काळेसरखान मोडकवाडी, भीमसंघर्ष वेहे अतिशय तुल्यबल संघ या ठिकाणी या स्पर्धेत समावेश झालेला असताना नेहमी म्हणणाऱ्या संघांना धूळ चालत सुकाईकडे उद्या खडपोली या संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चालू सामना आपण पाहतोय 15-2 अशी गुणसंख्या. या स्पर्धेतील संभाव्य विजेता संघ म्हणून ज्या संघाकडे आपण पाहत होतो तो भीमसंघर्ष वेहे संघ काहीसा पिछाडीवर आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 5 नंबरचा खेळाडू आणि त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1. काहीसा पिछाडीवर असणारा भीमसंघर्ष वेळे हा संघ या ठिकाणी 13 गुणांची आघाडी अजून सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली या संघाने आपल्याकडे राखून ठेवली आहे. आजच्या सत्रातील उपांत्य फेरीतील हा दुसरा सामना भीमसंघर्ष वेळे वर्सेस ग्रामस्थ खडपोली. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो वेळे संघाचा 8 नंबरचा खेळाडू आणि सुंदर सुरक्षितपणे परत करिअरचा आव्हान या ठिकाणी घेऊन आलाय तो खडपोली संघाचा 3 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2. सुपर टॅकल ऑन आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर अशी पकड या ठिकाणी होते. सुपर टॅकल ऑन असल्यामुळे दोन गुणांचे भर या ठिकाणी पडते. पुन्हा एकदा जातोय तो साजन शिर्के भीमसंघर्ष वेळे या संघाचा अष्टपैलू खेळाडू. परंतु आज बघितलं तर साजन शिर्केला काही सूर गवसलेला दिसत नाही या ठिकाणी आजच्या या चालू सामन्यामध्ये आणि प्रत्येक चढाईमध्ये या ठिकाणी साजन शिर्केची या ठिकाणी पकड होते. त्यामुळे काहीसा पिछाडीवर असलेला भीमसंघर्ष वेळ हा संघ या ठिकाणी दिसतोय. सुंदर असं टॅकलिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय ते ग्रामस्थ खडपोली या संघाकडून. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो 1 नंबरचा खेळाडू ग्रामस्थ खडपोली या संघाचा. अत्यंत सुरक्षितपणे 12 गुणांची आघाडी या ठिकाणी आपल्याकडे राखून ठेवली होती ग्रामस्थ खडपोली या संघाने आणि काहीसा सामना या ठिकाणी खडपोली संघाकडे आपल्याकडे झोकलेला दिसतोय. सामना या ठिकाणी मध्यंतर गेली 42 वर्ष या ठिकाणी रामवर्धनी कला व क्रीडा मंडळ
या कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करतो आणि यावर्षी एक अनोखं या ठिकाणी सुकाई खडपोल हा संघ एक नवोदित संघ या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे आणि आता बघूया ग्रामस्थ खडपोळी 16 व भीमसंघर्ष वेळ 4 गुण अजून सुद्धा 12 गुणांची आघाडी या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली या संघाने आपल्याकडे राखून ठेवलेली आहे. एकाच गावातील हे 2 दादा संघ या ठिकाणी या मैदानावर या ठिकाणी खेळतात या 42व्या क्रीडा महोत्सवामध्ये. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 5 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2 सुपर टॅकल ऑन आहे. आपला संघ या ठिकाणी 12 गुणांच्या आघाडीच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षितपणे या ठिकाणी प्रवास करतोय. हॅलो, या ठिकाणी आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे ज्या पिंपरी संघातील उत्कृष्ट खेळाडू, क्रिकेटचा एक उत्कृष्ट खेळाडू, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय पंच आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा विलास सुतार या ठिकाणी उपस्थित आहे. मी आमच्या मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, आपण विलास सुतार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. अर्चंद्र सकपाळ, आपण आपल्या शुभ हस्ते विलास सुतार यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय तो भीमसंघर्ष वेळ या संघाचा 1 नंबरचा खेळाडू. 1 गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी संघाचं गुणफलक वाढतंय. गुणफलक मध्ये 7, ग्रामस्थ खडपोळी 16. अजून सुद्धा या ठिकाणी 9 गुणांची आघाडी. विलास सुतार, आपण मध्यवर्ती यायचं आहे. या संघाने आपल्याकडे राखून ठेवले अत्यंत प्रेक्षणीय असा चालू सामना. उपांत्य फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ वर्सेस ग्रामस्थ खडपोली. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 1 नंबरचा खेळाडू. 9 गुणांची आघाडी अजून सुद्धा या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली या संघाने आपल्याकडे राखून ठेवले. सामना काहीसा खडपोली संघाकडे घुसलेला जातोय आणि पुन्हा एकदा परत त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाचा 1 नंबरचा खेळाडू आणि तो सुद्धा या ठिकाणी परत. पुन्हा एकदा थर्डच्या स्वरूपात आव्हान करून जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 7 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2 अत्यंत फुलवर आणि त्याला सुंदर अशी पकड. भीमसंघर्ष 1 गुणांची भरभरती या ठिकाणी भीमसंघर्ष वेळी संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा थर्डचं आव्हान घेऊन जातोय तो वेळे संघाचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2 आणि सुंदर अशी पकड. व्हेरी गुड, सुंदर चढाई. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 1 नंबरचा खेळाडू. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2-2. अत्यंत चुरशीचा चालू सामना या ठिकाणी उपांत्य फेरीतील दुसरा सामना खडपोली वर्सेस वेळे या 2 बलाढ्य संघांच्या दरम्यान या ठिकाणी खेळला जातो. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर म्हणून भीमसंघर्ष वेळे संघाचा 1 नंबरचा खेळाडू आणि पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत त्याला उत्तर म्हणून ग्रामस्थ खडपोली संघाचा 7 नंबरचा खेळाडू मध्यम बांध्याचा. त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1-2-2. संपूर्ण फळी या ठिकाणी वेळे संघाची मैदानात असताना अजून सुद्धा या ठिकाणी 2 गुणांची आघाडी ग्रामस्थ खडपोली या संघाकडे शिल्लक आहे. याची कृपया संघनायक संघ व्यवस्थापक नोंद घ्यायची. पुन्हा एकदा साजन शेरके एक अष्टपैलू खेळाडू भीमसंघर्ष वेळे संघाचा
पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी खडपोली संघाचा 3 नंबरचा खेळाडू सुंदर चढाई या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मला वाटतं काही सरपंचांनी बाद दिलेला आहे तो हा पुन्हा एकदा साजन शिर्के सुंदर चढाई या ठिकाणी बघितलं गेलं तर भीमसंघर्ष वेळे संघाचं गुणफलक वाढलंय. आता 1 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाने आपल्याकडे पुन्हा वळवून घेतलंय. सामन्याचं पारड बदललेलं आहे झाला आणि आता हा चालू सामना या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो साजन शिर्के भीमसंघर्ष वेळे या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू साजन शिर्के. बघूया आपल्या संघासाठी संघ अडचणीत असताना एक चढाईच्या माध्यमातून त्याने संघाला पुन्हा एकदा आघाडीच्या स्वरूपात 1 गुणांची आघाडी या ठिकाणी करून दिलेली आहे तो साजन शिर्के. एक अष्टपैलू खेळाडू साजन शिर्के आणि पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत त्याला उत्तर म्हणून ग्रामस्थ खडपोली संघाचा 7 नंबरचा खेळाडू त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1 2-2 संपूर्ण फळी या ठिकाणी वेळे संघाची मैदानात असताना बघूया संघासाठी काय करतोय तो आणि सुरक्षितपणे आपल्या संघामध्ये परत पुन्हा एकदा साजन शिर्के त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2 हाताने गडी मारण्याचा प्रयत्न 1 गुणांची आघाडी या ठिकाणी वेळे संघाकडे शिल्लक आहे. सामना अंतिम टप्प्यात आहे. अत्यंत चुरशीचा व प्रेक्षणीय असा सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना वेळे वर्सेस खडपोली थर्डचं आव्हान या ठिकाणी घेऊन जातोय खडपोली संघाचा 4 नंबरचा खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न सुंदर चढाई बोनस घेण्याचा एक प्रयत्न होता या ठिकाणी सुंदर प्रयत्न त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-1 2-2 संपूर्ण फळी या ठिकाणी वेळे संघाची मैदानात आणि त्याला पुशिंग होत आहे आणि मला वाटतं पंचाने हा रायडरला आउट दिलेला आहे. सुंदर निर्णय पुन्हा एकदा त्याला उत्तर म्हणून साजन शेळके त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2 सुपर टॅकल 1 आहे. बघूया साजन शेळके आपल्या संघासाठी काय करतोय तो आणि 1 पॉइंट गुणफलक वाढताय गुणफलक होते भीमसंघर्ष वेळ 19 खडपोली 16 अत्यंत चुरशीचा आणि प्रेक्षणीय सामना या ठिकाणी बघायला मिळतोय तो वेळे वर्सेस खडपोली आणि सुंदर अशी पकड या ठिकाणी वेळे संघाकडून एकदा परिस्थिती बदलते या ठिकाणी मगाशी जी आघाडी या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली संघाकडे होते ती आता 1+2 च्या माध्यमातून या ठिकाणी 23 गुण या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे झालेले आहेत आणि 16 गुण खडपोली बरोबर 7 गुणांची आघाडी भीमसंघर्ष वेळ या संघाकडे आहे. संघनायक संघ व्यवस्थापक याची नोंद घ्या. पुन्हा एकदा खडपोली संघाचा सुंदर पकड या ठिकाणी होते. अतिशय सुंदर असा हा सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना पुन्हा एकदा साजन शिर्के पुन्हा एकदा साजन शिर्के त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2-2 अत्यंत चुरशीचा हा सामना या ठिकाणी उपांत्य फेरीतील दुसरा सामना साजन शिर्के परत चढाईसाठी जातोय तो वेळे संघाचा खेळाडू पुन्हा एकदा सुरक्षितपणे परत पुन्हा एकदा साजन शिर्के वेळे संघाचा एक गुणी खेळाडू अष्टपैलू खेळाडू सामना संपायला शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी भीमसंघर्ष वेळे या संघाकडे 8 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाकडे शिल्लक आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं
चालू सामना उपांत्य फेरीतील दुसरा सामना अत्यंत प्रेक्षणीय आणि दिमागदार सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय तो रसिक क्रीडा प्रेक्षकांना. पुन्हा एकदा चढाईसाठी गेलाय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा 5 नंबरचा खेळाडू सुरक्षितपणे आपल्या अंगणामध्ये परत. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो. टाइम ऑफ घेतल्याबरोबर अंतिम सामना या ठिकाणी खेळणार आहे याची कृपया सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा साजन शिर्के वेळ संघाचा अष्टपैलू खेळाडू त्याला क्षेत्ररक्षण आहे 2-2-2. सुंदर झाडे हाताने गडी मारण्याचा प्रयत्न साजनकडे होतोय आणि काहीशी गडबड होते या ठिकाणी. पुन्हा एकदा गुणफलक वाढतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं 4 मिनिटं सॉरी सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. पुन्हा एकदा खडपोली संघाचा 1 नंबरचा खेळाडू त्याला क्षेत्ररक्षण आहे 1-2-1-2-2. संपूर्ण फळी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ संघाची मैदानात आहे. सुंदर लढाई उजव्या कोपऱ्यामध्ये हाताने गडी मारण्याचा प्रयत्न. काहीसं यश मिळत नाही या ठिकाणी आणि तो बाद होतो या ठिकाणी. पंचाने बाद दिलेला आहे. पुन्हा एकदा गुणफलक वाढतंय ते वेळे संघाचं. पुन्हा एकदा साजन शिर्के. अत्यंत चुरशीचा सामना या ठिकाणी मगाशी आपण बघितलं की जो सामना या ठिकाणी ग्रामस्थ खडपोली या संघाकडे झुकलेला होता तोच सामना आता या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाकडे झुकलेला आहे. बरोबर 10 गुणांची आघाडी या संघाने भीमसंघर्ष संघाने या ठिकाणी आपल्याकडे राखून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. 10 गुणांची आघाडी या ठिकाणी भीमसंघर्ष वेळ या संघाने राखून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी जातोय तो ग्रामस्थ खडपोली संघाचा एक कोणी खेळाडू आणि सुरक्षितपणे परत बोनस गुणाच्या माध्यमातून या ठिकाणी 1 गुण वाढतोय. सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना माझी नम्रतेची विनंती आहे, आपण ज्या रस्त्यावर बाईक पार्क केल्या आहेत कृपया एका बाजूला पार्क करा जेणेकरून या कार्यक्रमासाठी आमच्या जे निमंत्रित पाहुणे आहेत त्यांना या ठिकाणी येण्याची अडचण होऊ नये. आपण दखल घ्या याची आणि कृपया सहकार्य करा. या 42व्या कबड्डी क्रीडा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्या तुम्हा सर्वांचे लाडके चिपळूण संगमेश्वरचे माजी आमदार सन्माननीय सदानंदजी चव्हाण साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आपले लाडके आमदार या ठिकाणी माजी आमदार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती विनोदजी झगडे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे दिलीपजी चव्हाण आनंदजी पवार यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. भीमसंघर्ष वेळे 29 खडपोली 17. सामना या ठिकाणी संपतोय आणि भीमसंघर्ष वेळ